मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्ट बसची अनेकांना धडक, अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू, 30 ते 35 जण जखमी. कुर्ला एलबीएस रोडवरच्या भीषण बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर, अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद. कुर्ला अपघातातील बेस्ट बस चालक संजय मोरे पोलिसांच्या ताब्यात, चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. अपघातावेळी बसमध्ये 60 प्रवासी असल्याची माहिती, इतर प्रवाशांसह 3 पोलीस, एमएसएफचा जवान आणि 1 पोलीस उपनिरीक्षकही जखमी. कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी, कुर्ला एलबीएस रोडवर झालेल्या अपघात बेस्ट बसनं अनेकांना धडक दिली. कुर्ल्यातील अपघातानंतर कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेरील बेस्ट बस स्थानक आज बंद. या घटनेनंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी. कुर्ल्यातील अपघात झालेली बस घटनास्थळावरून डेपोत हलवण्यात आली. बसचा पूर्णतः चुराडा झाला. अपघाताची घटना ऐकून अतिशय दुःख झालं. कुर्ला अपघाताबाबत नवाब मलिक यांच्याकडून शोक व्यक्त. कुर्ल्यामध्ये झालेली बेस्ट अपघाताची घटना दुःखद. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी स्थानिक प्रशासन तत्पर. मृतांचे कुटुंबीय आणि जखमींप्रती विनोद तावडेंकडून संवेदना व्यक्त. कुर्ल्यातली घटना अत्यंत धक्कादायक. या संपूर्ण घटनेची चौकशी केली जावी, वर्षा गायकवाड यांची मागणी. तर अपघातग्रस्तांना काँग्रेस पक्ष मदत करेल, वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया. आमदार दिलीप लांडेंकडून अपघातस्थळाची पाहणी, अत्यंत दुर्दैवी घटना, जखमींवर उपचार सुरू, दिलीप लांडेंची प्रतिक्रिया. कुर्ला बस अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी करावी, सचिन खरात यांची मागणी. तसंच बेस्ट बसच्या डागडुजीकडे प्रशासन लक्ष देत नसल्यानं असे अपघात होतात, खरात यांचा आरोप. मार्कडवाडीमध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांची आज जाहीर सभा, सकाळी 10 वाजता सभेचं आयोजन. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मार्कडवाडीतल्या ग्रामस्थांची भेट घेणार. सकाळी 11:30 वाजता नाना पटोले आणि आमदार उत्तमराव जानकर मार्कडवाडीमध्ये पोहोचतील. महाराष्ट्र विधान परिषद सभागृह नेता म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घोषणा. अध्यक्षपदाची निवडणूक बिनविरोध झाली, आता विरोधी पक्षाबाबत निर्णय घ्यावा. दिल्ली विधानसभेमध्ये भाजपचे 3 आमदार असताना त्यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं होतं, विजय वडेट्टीवार यांची मागणी. सरकार आलं, आता युतीची लाडक्या बहिणींची गरज संपली, नाना पटोलेंची टोलेबाजी. सरकार आता लाडक्या भावासाठी काम करणार असल्याचाही पटोलेंचा हल्ला. नागपूरमध्ये 16 डिसेंबरपासून राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन, 3 दिवसाच्या विशेष अधिवेशनाची सांगता झाली. 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन चालेल. विधानसभा कामकाज सल्लागार समितीची 18 डिसेंबरला बैठक होणार, त्यामुळे पहिले 2 दिवस विरोधी पक्षनेत्याविना अधिवेशन होण्याची शक्यता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या स्वागतासाठी नागपूरमध्ये जोरदार तयारी. फडणवीसांच्या आगमनावेळी देवदिवाळी साजरी करण्याचा नागपूरकरांचा निर्णय. 12 डिसेंबरला फडणवीस नागपूरमध्ये जाण्याची शक्यता. कालिदास कोळंबकर यांनी मंत्रिपदाची इच्छा व्यक्त केली. आगामी महापालिकांचा विचार करून आपल्या मंत्रिपदाचा विचार व्हावा, कोळंबकर यांनी इच्छा व्यक्त केली. आमदार अपात्रता प्रकरणी सर्वोच्च न्यायालय 17 डिसेंबरला सुनावणी घेणार, तशी शक्यता. विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण झाल्यामुळे प्रकरणात तांत्रिक बाबींवर सुनावणी होण्याची शक्यता. अखिलेश यादव यांना विचारूनच महाविकास आघाडीपासून दूर गेलो, अबू आझमींचा आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर. तर बी टीम वाटत होती, मग इतके दिवस सोबत का होतात, अबू आझमींचा आदित्य ठाकरेंना सवाल. मालेगाव आर्थिक गैरव्यवहारामध्ये फसवणूक झालेल्या 14 जणांची मुख्यमंत्री फडणवीस भेट घेणार. 11 डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तरुणांची भेट घेतील, किरीट सोमय्या यांची माहिती. नागपूर आणि बीडमधील रुग्णालयांमध्ये झालेल्या बनावट औषध घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करावी. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांची मुख्यमंत्री फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी. बीडमधील बोगस औषधांचं प्रकरण, तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी. शिवसेना आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात धडगाव शहरामध्ये आदिवासी समाज आक्रमक, महिलेचा विनयभंग, मारहाण आणि शिवीगाळ प्रकरणी आदिवासी समाज संतापला. पाडवींविरोधात निषेध मोर्चा काढला. जळगावच्या चोपडा नगर परिषद सफाई कामगारांचा पगारवाढीसाठी कामबंद आंदोलन, घंटागाड्या नगर परिषदेत उभ्या, शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी.
जालन्यामध्ये दिव्यांगांचे जिल्हाधिकारी कार्यालयात 11 तास ठिय्या आंदोलन. दिव्यांगांना इलेक्ट्रिक सायकल उपलब्ध करून द्यावी, प्रति महिना 6,000 रुपये मानधन सुरू करावं, या मागण्यांसाठी आंदोलन. ठाण्यामध्ये क्लस्टर योजना आणि डीपी प्लॅनला गावकऱ्यांचा विरोध. उपमुख्यमंत्री शिंदेंकडे साकडं. क्लस्टर योजनेच्या विरोधात एकता संघ गाव बचाव कृती समितीचं पालिका कार्यालयासमोर आंदोलन. राज्य सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा. सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीपोटी 350 कोटी रुपयांचा निधी वितरित. पुढच्या 2 दिवसात एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होणार. केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा 2024चा निकाल जाहीर. या परीक्षेचा निकाल upsc.gov.in या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी तपासू शकतात. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांच्या सोडतीच्या अर्ज विक्री आणि स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ. 10 डिसेंबरऐवजी 25 डिसेंबरपर्यंत अर्ज विक्री आणि स्वीकृतीची प्रक्रिया सुरू राहील. मुंबईतील सिद्धिविनायकाचं दर्शन 11 ते 15 डिसेंबर दरम्यान बंद राहणार. सिद्धिविनायकाच्या मूर्तीला सिंदूर लेपन करण्यात येणार असल्यानं या काळामध्ये भाविकांना प्रतिमूर्तीचं दर्शन दिलं जाईल. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासह सगळ्या वॉर्डमध्ये 1 जानेवारीपासून फेस रिडिंग हजेरी अनिवार्य. बायोमेट्रिक पद्धतीमधील त्रुटी दूर करण्यासाठी निर्णय. वाढलेल्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे मुंबईची हवा अधिक प्रदूषित. ग्रीनपीस इंडियाचा अहवाल. मुंबईमध्ये महाबळेश्वरपेक्षा जास्त थंडी. मुंबईमध्ये मागच्या 9 वर्षातल्या सर्वात कमी तापमानाची नोंद. दरम्यान पुढील 24 तास मुंबईमध्ये थंडीचा जोर राहणार. नंदुरबारमध्ये तापमानाचा पारा घसरला. सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये तापमान 9 अंश सेल्सिअस पर्यंत खाली. यंदाचं वर्ष सर्वात उष्ण ठरण्याची शक्यता. युरोपीय हवामान संस्थेचा अंदाज. जागतिक तापमान वाढीमुळे सरतं वर्ष गेल्या वर्षीपेक्षा अधिक उष्ण असेल. बुलढाण्यातील शेगावमध्ये संत गजानन महाराजांच्या भक्तांच्या सेवेसाठी शेतकऱ्याची अनोखी युक्ती. बैलगाडी सजवून शेगावला येणाऱ्या भाविकांना रेल्वे स्टेशन ते मंदिरापर्यंत बैलगाडीनं नेण्याची सोय. अवैधरित्या वृक्षतोड करणाऱ्यांवर आता शासनाचा बडगा. अनधिकृतरित्या झाड तोडण्यासाठी असलेली 1,000 रुपयांची शिक्षा आता थेट 50,000 रुपये असेल. कल्याण डोंबिवली महानगरपालिका 58 बेकायदेशीर प्रकल्पांवर तोडक कारवाई करणार. त्यामुळे जवळपास 6,000 कुटुंबीय रस्त्यावर येणार आहेत. आमदार योगेश टिळेकरांचे मामा सतीश वाघ यांचा मृतदेह सापडला. यवत गावच्या हद्दीमध्ये वाघ यांचा मृतदेह सापडला. पुण्यामध्ये त्यांचं अपहरण झालं होतं. बाबा सिद्दीकी हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची माहिती पोलिसांच्या हाती. अकाउंट डिलीट झाल्यानं पोस्ट करणाऱ्याचं लोकेशन शोधण्यात अडचण. धाराशिवच्या कळंबमध्ये चोरांचा सुळसुळाट. खबरदारी म्हणून दुकानदारांची दुकानाबाहेर गस्त. त्यासाठी व्यापाऱ्यांचे गट तयार करण्यात आले. बांगलादेशमध्ये हिंदू समाजावर होत असलेल्या अत्याचाराविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नागपूरच्या व्हरायटी चौकामध्ये आंदोलन. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये निषेध मोर्चा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं दीनदयाल चौकात बांगलादेशचा निषेध करण्यात आला. बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. सिंधुदुर्गामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ एकत्र येत माजी आमदार वैभव नाईकांच्या नेतृत्वात आंदोलन. भाजप नेते तेलंगणा आमदार टी राजा सिंग यांनी बांगलादेशचा ध्वज फाडला. दक्षिण गोव्यातील विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून आयोजित कार्यक्रमात हे कृत्य केलं. बांगलादेशातील हिंदूंसाठी नागपूरमध्ये मुस्लिम बांधव रस्त्यावर. ताजबाग परिसरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये नागपूरसह विदर्भातील विविध मुस्लिम संघटनांच्या प्रतिनिधींचा सहभाग. भिवंडी शहरातील रेड लाईट परिसरातून देहव्यापार करणाऱ्या 6 बांगलादेशी महिलांची धरपकड. बांगलादेशातील हिंदूंवरती अत्याचार होत असताना अनधिकृतपणे भारतात राहणाऱ्यांवर कारवाईसाठी मागणी होत होती. सोयाबीन आर्द्रतेमुळे राज्यभरात खरेदी केंद्रावरती शेतकऱ्यांची अडवणूक. 15% आर्द्रता असेल तरी सोयाबीन खरेदी करावं असं केंद्राचं परिपत्रक. मात्र 12%हून अधिक आर्द्रता असलेलं सोयाबीन खरेदी केलं जात नसल्याचं उघड. बाजार समितीमध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होत नसल्यानं शेतकरी नाराज. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यास सोयाबीनला 6,000 रुपये दर देण्याची घोषणा महायुतीनं केली होती. जळगावमध्ये ब्रिटिशकालीन पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन चोरीला गेली होती. यामध्ये महापालिकेचा विरोधी पक्षनेता सूत्रधार असल्याचा प्रकार समोर आला होता. या प्रकरणी दोषींच्या अटकेसाठी भाजपचा निषेध मोर्चा. वसईतील कामन बेलकडी येथील भंगाराच्या गोदामाला भीषण आग.
वसई विरार महापालिका आणि सामाजिक कार्यकर्ते रजनीकांत म्हात्रे यांच्या पुढाकारातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.